नागरिकांच्या सेवेत आणा देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। कुर्ला ते वांद्रे दरम्यान प्रवासासाठी नवा पर्याय। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची गर्जना। शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार। ओला दुष्काळ सोडा, नियमानुसार सगळी मदत करणार। शेतकऱ्यांना तातडीने मदत करणं सुरू। मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। परभणी, सातारा आणि सांगलीसाठी 136 कोटींची मदत। जून ते ऑगस्ट काळातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत। राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर। पंचनाम्यानंतर शासनाकडून सप्टेंबरमध्ये मदत जाहीर। सर्व मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागात जावं। आजपासूनच नुकसानग्रस्त भागाचा दौरा करा। मुख्यमंत्र्यांचे कॅबिनेट बैठकीत आदेश। शेतकऱ्यांसाठी आता मुख्यमंत्री मैदानात। उद्या ग्राउंडवर जाऊन करणार पूरग्रस्त भागाची पाहणी। मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्रीही करणार पाहणी। सर्व मंत्रीही जाणार विविध जिल्ह्यात दौऱ्यावर। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मदत जाहीर। 31.64 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटींची मदत मंजूर। मदत आणि पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर। पालकमंत्री प्रताप सरनाईक देखील उद्या धाराशिवला। जिल्ह्यातील पूरस्थितीचा घेणार आढावा। 12,500 कुटुंबांना करणार शिवसेनेच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप। जाहिरातींवर पैसा उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा। आधी मदत करा, मग शहानिशा करा। निमित्त शेतकऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर फडणवीस। उद्धव ठाकरे येत्या 2 दिवसात करणार धाराशिवचा दौरा। उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार। उद्धव ठाकरेंनी घेतला धाराशिवच्या पूरस्थितीचा आढावा। सोलापुरातील अनेक गावात पूर परिस्थिती। खासदार प्रणिती शिंदेंनी केली पूरग्रस्त मोहोळ तालुक्यातील शिंगोली तरटगाव येथे पाहणी। पूरग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी। तानाजी सावंत यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना फोन। धाराशिवच्या भूम, परंडा, वाशी तालुक्यात अतिवृष्टी। नागरिकांना मदत पोहोचवण्यासंदर्भात चर्चा। मंत्रिमंडळ बैठकीला येऊ नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जयकुमार गोरे यांना सूचना। सोलापूरच्या करमाळा आणि माढ्यामध्ये भीषण पूरस्थिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला पावसाच्या परिस्थितीचा आढावा। अजित पवार यांनी मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन विभागात संपूर्ण राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला। मंत्री गिरीश महाजनांनी बीडमध्ये पावसाच्या परिस्थितीचा घेतला आढावा। नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, महाजनांचं नागरिकांना आवाहन। भाजपमधील पक्षप्रवेश 2दा लांबणीवर। मात्र मी भाजपचं काम सुरू केलं। रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर भाजपचं काम सुरू केलं। भाजप पक्षप्रवेशावर वैभव खेडेकर यांची प्रतिक्रिया। जीएसटी 2 धरण नवीन पिढीसाठी, देशासाठी, उन्नतीसाठी, भरभराटीसाठी आणि सामान्य ग्राहकांसाठी एक शक्ती देणारं ठरणार। खासदार सुनील तटकरेंकडून केंद्र सरकारच्या धोरणाचं कौतुक। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर। देशातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांपैकी एक प्रकल्प। मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। उदय सामंत यांनी जपान दौऱ्यामध्ये बुलेट ट्रेननं प्रवास करत इतर सोयींचा अनुभव घेतला। राज्याला अतिवृष्टीचा फटका। राज्यात 70 लाख एकरवरील पिकांचं नुकसान। पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार। कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं आश्वासन। लाडकी बहीण योजनेत 4,200 कोटींचा भ्रष्टाचार। योजनेतून 26 लाख महिला सरकारनं कमी केल्या। खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप। अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान। अशा संकटात केंद्र आणि राज्य सरकारची मदतीची जबाबदारी। केंद्रानं नैसर्गिक आपत्ती निवारणातून मदत करावी, शरद पवारांची मागणी। नाशकातील शेतकऱ्यांसोबत भुजबळांनी साधला संवाद। पावसामुळे नुकसानीची शेतकऱ्यांनी भुजबळांना माहिती दिली। सरकार तुमच्या पाठीशी, भुजबळांचं आश्वासन। भुजबळांचा शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद। सोयाबीनसारख्या भरवशाच्या पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त। दुष्काळ पाहिले पण अशी अतिवृष्टी कधी पाहिली नाही। कमी पावसाच्या जिल्ह्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान। शरद पवारांचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या गुराढोरांचं खूप नुकसान। गुराढोरांशिवाय शेतकरी उभा राहू शकणार नाही।
तात्पुरती आणि कायमस्वरूपी अशी दोन प्रकारची मदत व्हावी. सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली. करमाळ्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील शिवसेनेच्या वाटेवर. नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावली. आगामी निवडणुका शिवसेनेसोबत लढण्याची मेळाव्यात घोषणा. राष्ट्रवादीच्या नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षाचा राजीनामा. शिवराज बाबा गुजर यांचा तडकाफडकी राजीनामा. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचा उल्लेख. राज्यात सुमारे 34 लाख हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त. सरकारनं प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत दिली पाहिजे. तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं आवश्यक. विजय वडेट्टीवार यांची मागणी. पुण्यात पालिका कर्मचारी असल्याचं भासवत चोरी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक. क्रेन, टेम्पो, रिक्षासह 29 लाखांचा माल पुणे पोलिसांनी जप्त केलाय. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी दुबार तिबार पेरण्याच्या करण्याचं खरं तर संकट ओढावलेलं आहे. यासोबतच ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मनसे आग्रह. विस्कटलेले संसार पुन्हा उभे करा. मदत करताना कुठेही कमी पडू नका. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सरकारला विनंती. गोदा घाट परिसरात पाणी पातळी वाढली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. नाशिकमध्ये येलो अलर्ट. रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. सोलापुरात मुसळधार पावसामुळे महामार्ग बंद. सोलापूर होडगी महामार्ग बंद. होडगी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर. सोलापूर पुणे महामार्गाला सीना महापुराचा फटका. एका मार्गाने वाहतूक सुरू. नदीपात्रात सुमारे 2.25 लाख क्युसेक पाणी सोडले. वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता. सोलापूरच्या सीना नदीला महापूर. माढा तालुक्यातील 16 गावांमधील शेतीबाधित. सरकारनं तात्काळ मदत करावी. शेतकऱ्यांची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचं रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यात कैद. गेल्या 70 वर्षांच्या काळात प्रथमच सीना नदीला इतकं पाणी आल्याची ग्रामस्थांची माहिती. लातूर जिल्ह्यात नदी नाले ओढ्यांना पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. लातूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत. जालना जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी. परभणीच्या गंगाखेडसह 5 गावांचा संपर्क तुटला. मध्यरात्रीपासून गावांचा संपर्क तुटलाय. गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे ओढ्याला पाणी. थर्माकोलच्या शीटनं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास. धुळ्यामध्ये मुसळधार पावसानं हिरावलं कष्टकरी महिलेचं घर. रात्रीच्या सुमारास घर कोसळल्यानं महिलेचा संसार उघड्यावर. भरपाईची मागणी. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा या ठिकाणी पुन्हा ढगफुटी. विद्रुपा नदीला पूर. बळीराजा हवालदिल. बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस. शेतात साचलं पाणी. शेतकरी ढसाढसा रडला. लवकर उपाययोजना करा नाहीतर आत्महत्या करेल. शेतकऱ्याचा आक्रोश. येलदरी जलाशयाच्या 10 दरवाजातून पाण्याचा विसर्ग. प्रकल्प तुडुंब. पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोदा घाट परिसरात पाणी पातळी वाढली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. नाशिकमध्ये येलो अलर्ट. रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. जालन्यात परतूर तालुक्यातील गोळेगावला पुराचा वेढा. गोळेगावमधील 2000 नागरिकांचं स्थलांतर. जवळच्या लोणी या गावात सध्या तात्पुरतं स्थलांतर. जवळपास 500 नागरिक गावातच अडकले. बीडमध्ये पावसामुळे धुळे सोलापूर महामार्गावर पाणी. बिंदुसरा नदीला महापूर. तर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर. अनेक गावांना पुराचा वेढा. धाराशिवमध्ये आंबी गावातून धूमकडे जाणारा संपर्क तुटला. जयवंतनगर येथील दुधना नदीच्या पुलावर प्रचंड वेगाने जनजीवन विस्कळीत. सोलापूर जिल्ह्याला पावसाचा फटका. इतिहासात प्रथमच सीना नदीला महापूर. माढा करमाळा तालुक्यातून वाहणाऱ्या नदीला पूर. सीना नदी 2,12,000 क्युसेक विसर्गानं प्रवाहित. बीडच्या माजल गावात पावसाचा कहर. चिंचोली गावाला सिंधुपणा नदीच्या पाण्याचा वेढा. गावातील गर्भवती महिलेच्या मदतीला धावले एनडीआरएफ. माजलगाव तालुक्यात प्रशासन अलर्ट मोडवर. अहिल्यानगरमध्ये पावसाचा जोर कायम. नगर कल्याण महामार्ग 2 दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद. अनेक भागातील जनजीवन विस्कळीत. 7 तालुक्यात 423 गावं बाधित. जिल्ह्याला उद्यापर्यंत येलो अलर्ट.
मुंबईत यंदा सरासरीहून अधिक पाऊस. आतापर्यंत 3.5 महिन्यात 105% पावसाची नोंद. मुंबईतील तलावातील पाणीसाठा 99%. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण. धाराशिव जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा. भूम परंडा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. अनेक भागात जनजीवन विस्कळीत. पावसामुळे छोटे मोठे तलाव फुटले. मालेगावमधील गिरणा धरण 100% भरलं. धरणाच्या 6 दरवाजातून 14,830 क्युसेक पाण्याचा विसर्ग तर गिरणा नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सोलापूरला मोहोळ तालुक्याला पावसाचा मोठा फटका. सीना नदी लगत असलेल्या कामती गावाला फटका. कांद्याचं पीक पूर्णपणे पाण्यात. लातूरमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार. नदी नाले ओढ्यांना पूर. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी शेतकऱ्यांची तारेवरची कसर. जीव धोक्यात घालून शेतकरी ओलांडतायत रस्ते. जळगावच्या भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा. पुढं नाल्याला पूर. रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. सोलापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान. अक्कलकोट, बार्शी, मोहोळ तालुक्यात कोसळधार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना महापूर. जिल्ह्यात अजूनही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी. भूम परंडासह कळंब परिसरात जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर. अनेक रस्ते बंद असल्यानं वाहतूक विस्कळीत. अकोल्यात सोयाबीनवर झालेल्या बुरशीजन्य रोगामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. भरीव मदतीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं पुंगी बजाव आंदोलन. पंचनाम्याच्या आदेशानंतर आंदोलन. सिंधुदुर्गात शेतकऱ्यांना अद्याप फळ पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. 2 ऑक्टोबरपर्यंत रक्कम न मिळाल्यास 7 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलनाचा इशारा. सतीश सावंत यांचा इशारा. पोलिसांना मुंबईत 500 चौरस फुटांचं घर मिळवून देणार. पोलीस आयुक्त देवेन भारती यांची ग्वाही. नवी मुंबई विमानतळावर उड्डाणाचा मुहूर्त कदाचित हुकणार. सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होणार विमानतळाचं उद्घाटन. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेनं मागवल्या निविदा. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी 78 कोटी खर्च. पालिका कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षीपेक्षा 25% जादा बोनस द्या. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी. पुण्यासाठी केंद्र सरकारनं अमृत 2 योजनेअंतर्गत 842 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली. देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. दिवाळीपासून हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आयटी पार्कमध्ये 10 डबल डेकर बस धावणार आहेत. नवी मुंबई ते मुंबई विमानतळ मेट्रो 8 आराखड्याच्या पुनरावलोकनासाठी निविदा जारी. तर सिडको करणार लवकरच सल्लागाराची नियुक्ती. म्हाडा कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये दिवाळी बोनस. प्राधिकरणाच्या बैठकीत प्रस्ताव मान्य. मालेगावमध्ये गरबा दांडियात मुस्लिमांना नो एंट्री. हिंदू परिषदेनं घातली बंदी. मुस्लिम धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णयाला पाठिंबा. सांगली जिल्हा शिक्षक बँक सभेत 2 मिनिटात 16 ठराव. प्राथमिक शिक्षक बँकेची नूतन इमारत बांधकाम आणि कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध मंजुरीवर सभेत गदारोळ. सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा. दिवाळी सुट्टीतही शिक्षकांना करावा लागणार टीईटीचा अभ्यास. 52 वर्षाच्या आतील शिक्षकांना टीईटी देण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून 2 वर्षांची मुदत. 23 नोव्हेंबरला होणार टीईटी परीक्षा. भंडाऱ्यात साकोली पंचायत समितीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन. सभापतीकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ. माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नरच्या आदिवासी भागात डोंगर माळ रानावर सोनकीच्या फुलांना बहर. दाट धुके आणि फुलांना बहर आल्यानं सोनकीचं पिवळं सोनं हे पर्यटकांचं खास आकर्षण. बनावट शालार्थ आयडी प्रकरणी छत्रपती संभाजीनगर उपसंचालक कार्यालयातून 2,500 शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी. 250 शिक्षकांना सुनावणीसाठी बोलावले.
शासनाच्या लीज धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रधान सचिवांना हायकोर्टाची नोटीस. शासनाच्या जमिनींच्या लीज प्रकरणी हर्षवर्धन जाधवांची जनहित याचिका. नाममात्र दरात दिलेल्या लीजवरून राज्याला महसूल तोटा. वाशिमच्या मंगरुळ पीरला खरतर उपजिल्हाधिकाऱ्यांची सेवा. पंधरवडा अभियानांतर्गत भेट. विविध समस्या त्वरित सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक निच्चांकावर. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण. रुपया 25 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 88.53 वर पोहोचलाय. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोने चांदीचा नवा विक्रम. 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटी सह प्रति 10 ग्रॅम 1,15,978 रुपयांच्या उच्चांकावर. पार्लेजीचा बिस्किटचा पुडा 5 रुपयांच्या ऐवजी आता 4.45 रुपयाला. 1 रुपयाचं चॉकलेट 88 पैशांना. 1 रुपयांपेक्षा कमी किमतीचे व्यवहार कसा करायचा, व्यापाऱ्यांना प्रश्न. हिंगोलीत महामार्गाच्या जवळील प्रवासी निवाऱ्यांची दुरावस्था. निवाऱ्यांची पडझड तर काही निवाऱ्यांमध्ये गवत वाढले. निवाऱ्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष. उल्हासनगरात रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांवर धडक कारवाई. वाहतूक पोलीस आणि पालिकेची संयुक्त कारवाई. पुण्यातील रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई. आतापर्यंत 277 नागरिकांकडून 1,13,000 रुपये दंडाची वसुली. रस्ता स्वच्छतेसाठी पालिकेची मोहीम. अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत धोकादायक. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण. इमारतीच्या दुरुस्तीचं काम तातडीने सुरू करण्याची मागणी. मीरा भाईंदर महानगरपालिकेविरोधात मनसेचा धडक. महामोर्चा. कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी जोरदार हल्लाबोल. इंदापूर पोलीस निरीक्षकांच्या चौकशी आणि निलंबनासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन. त्वरित कारवाई करा, नाहीतर उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा. कोयना प्रकल्पग्रस्तांचा गेल्या 60 वर्षांपासून लढा सुरू. गांधी जयंतीला कोयना जलाशयात उडी मारून जलसमाधी घेणार असल्याचा इशारा. अमरावती सोलर कंपनी विरोधात अन्नत्याग उपोषण. धानोरा कोकाटे येथील शेतकरी आक्रमक. उपोषणाची दखल न घेतल्यानं तलावात जलसमाधी घेण्याचा गावकऱ्यांचा इशारा. जालनामधील आंदोलक दीपक बोरहडे यांची प्रकृती खालावली. उपचार घेण्यास नकार. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण. गडचिरोलीमध्ये नवरात्री उत्सवाला सुरुवात. महिला आणि मुलांसाठी विविध स्पर्धांसह धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन. भंडाऱ्यात प्रसिद्ध रांगोळीकार चित्रा वैद्य यांनी नवरात्रोत्सवानिमित्त काढली दुर्गा माताची आकर्षक रांगोळी. किल्ले शिवनेरीवर शिवाई मातेचा नवरात्रोत्सव सुरू. देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट. नवरात्रोत्सवात गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन. साताऱ्यात नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू. आईसाहेब प्रताप सिंह मंडळाची काकड आरती. आरतीला भक्तांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद. मंडळाच्या वतीनं भाविकांसाठी उत्तम व्यवस्था. नवरात्रोत्सवात राजकीय नेते मंडळी सुद्धा रमले. अमरावतीमध्ये नवनीत राणांनी महिलांसह गरबा नृत्यात सहभागी होऊन आनंद लुटला. शहरात परंपरा ग्रुपच्या वतीनं आंबा महाकुंभरास गरबाचं आयोजन. कोरोनानंतर परदेशात आयुर्वेदिक उपचारांना वाढती मागणी. आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ. परभणीच्या अल खैर फाउंडेशनच्या वतीनं पंजाब पीडितांना मदत. पंजाब येथील धर्मगुरूंना धनादेश सुपूर्द. विमानाच्या गिअर बॉक्समध्ये बसून 13 वर्षाच्या मुलाचा काबूल ते दिल्ली प्रवास. कुतूहलापोटी मुलगा लँडिंग कंपार्टमेंटमध्ये बसल्याची माहिती. अधिकाऱ्यांनी मुलाला परत अफगाणिस्तानला पाठवले. अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल सार्वजनिक करणं दुर्दैवी आणि बेजबाबदार कृत्य. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. अपघाताच्या स्वतंत्र, निष्पक्ष आणि जलद चौकशीची अपेक्षा व्यक्त. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट. टॅरिफ आणि H-1B व्हिसा शुल्क वाढीनंतर पहिल्यांदाच चर्चा. H-1B व्हिसाला के व्हिसाची टक्कर. जगभरातील व्यावसायिकांना आपल्या देशात काम करण्यासाठी चीनचं आमंत्रण. चीनची 1 ऑक्टोबरपासून के व्हिसा ही नवीन योजना सुरू. नालासोपाऱ्यात नायजेरियन व्यक्तीला ड्रग्जसह अटक. तुळींज पोलिसांची मोठी कारवाई.
2,08,00,000 रुपयांचे 1 किलो 40 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त. बारामतीत 5 जणांवर कोयत्यानं वार, जुन्या वादातून वार केल्याची प्राथमिक माहिती. बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून 3 अटक, 4 फरार. नागपूरमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला अटक, पोलीस चौकशीतून 3 गुन्ह्यांची उकल, तर गुन्हे शाखेच्या सोन साखळी चोरी विरोधात पोलिसांची कारवाई. बेळगावमधील कागवाडमध्ये कुडची या ठिकाणी अवैधरित्या गोमांस नेणारा ट्रक पेटवण्यात आला. ट्रकमध्ये 8 टनहून अधिक गोमांस असल्यानं संतप्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ट्रकच पेटवला. बारामतीच्या वंजारवाडीत जुन्या वादातून 5 जणांवर कोयत्यानं हल्ला, 5ही जण गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू. पिंपरी चिंचवडमधील कुख्यात रावण टोळीतील आणखी 3 सदस्यांना अटक. या टोळीतील 2 अल्पवयीन ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून 4 पिस्तुला, 3 जिवंत काडतूस असा एकूण 8,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.